नमस्कार. मी भाऊसाहेब शेळके. 15 तारखेला माननीय आमदार श्री प्रशांतजी बमसाहेब हे माझ्या शेतवस्तीवरती गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील विकास कामाचा आढावा घेऊन सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. खरं म्हणजे बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रश्नावर आणि प्रसारमाध्यमांना जे वास्तव ते छापतात दाखवतात याबाबत आमिषाचं जे वक्तव्य केलं होतं, हे वक्तव्याला धरून मी आमदार प्रशांतजी बम यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा माझ्या शेतवस्तीवर आले. परंतु त्या ठिकाणी चर्चा चालू असताना जे आमदाराचे काम आहेत ह्या बाबतीमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण विविध मुद्द्यांवरती आमची त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून कुठल्याही प्रकारचा निकष निघालेला नाही. प्रत्येक वेळेस आमदार महोदय धोरणात्मक निर्णय सांगून त्या प्रश्नाला बाजूला ठेवण्याचं काम करायचे, परंतु वास्तविक पाहता आमदार प्रशांतजी बमसाहेब हे विधिमंडळावरती गंगापूर खुलताबाद तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि या महाराष्ट्र राज्याचे धोरण ठरवण्याचं काम हे महाराष्ट्र असेंब्लीमधील 288 आमदार ठरवत असतात. हे सर्व करत असताना दूध दराचा हिशोब मांडत असताना शेतकरी त्यामध्ये तोट्यामध्ये होता. विजेच्या प्रश्नामुळं अनेक वेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान सोसावं लागलं. जी शेतकऱ्याची शेतमालाला पिकाला पाणी देण्यासाठी जी शेतीची मागणी आहे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला वीज पुरवठा होत नाही किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या नंतर किमान 15 दिवस आणि जास्तीत जास्त 6-6 महिने त्या शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. यासाठी आपण गंगापूर सारख्या शहराच्या ठिकाणी एखादं ट्रान्सफॉर्मर हब जेणेकरून रिपेरिंग सेंटर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी गेल्या 14 वर्षामध्ये खोललं जायला पाहिजे होतं. त्या माध्यमातून शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळलं असतं. याबाबत प्रश्न मांडला असता साहेबांकडून कुठल्याही प्रकारचं त्याला उत्तर मिळालं नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या जिल्हा परिषदाच्या शाळा आहेत या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. गेल्या 14 वर्षाच्या काळामध्ये किती शाळा झाल्या आणि किती मुलांचं भविष्य सुधारलं याबाबतही प्रश्न विचारले, परंतु त्याबाबतीतसुद्धा साहेबांकडून समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी सांगितलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पश्चिम महाराष्ट्रातून आपण न्यायालयात दाद मागून आणलं, परंतु ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातून नाशिक विभागातून जायकवाडी धरणामध्ये पाणी येतं त्यावेळेस पहिल्यांदा लाईटी या जायकवाडीच्या धरणासाठी संपादित केलेल्या जमिनी आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे धरण उभं आहे त्या शेतकऱ्यांच्याच लाईटी कट केल्या जातात. मग वास्तवामध्ये मुद्दा असा आहे की हे जे वरून येणारं पाणी आहे हे शेतीसाठी आणलं जातं की उद्योगासाठी आणि शहरासाठी आणलं जातं. त्या बाबतीमध्ये सुद्धा साहेबांकडून समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही. जी कंत्राटी नोकर भरती या बाबतीत सुद्धा साहेबांना प्रश्न विचारला असता साहेबांनी त्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय सांगून तोही प्रश्न बाजूला केला. आणखी आमचे मित्र खुलताबादचे वीरेंद्र वाघ यांनी 2 प्रश्न दिले होते.
त्यामध्ये एक आमदार साहेब आपली जी वेबसाईट आहे, ज्यावरती आपण जे केलेला कामाचा आढावा त्या वेबसाईटवरती तालुक्यातील जनतेला हा दिसायला पाहिजे, परंतु असा आढावा आम्हाला दिसत नाही. त्यासाठी आपण एखादी वेबसाईट तयार केलेली आहे का? तर साहेबाकडून त्या बाबतीत ही काही उत्तर मिळालं नाही. दुसरा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी जे आपण गेल्या 14 वर्षामध्ये विधानसभेमध्ये विविध चर्चेवर अधिवेशनात विविध चर्चेमध्ये जो भाग घेतला आहे किंवा गंगापूर तालुक्यातल्या प्रश्नावर आपण त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे किंवा एखादा महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी तारांकित किंवा लक्षवेधी केलेला आहे, याबाबत आपण आम्हाला सकारात्मक सांगायला पाहिजे. परंतु आमदार साहेबांनी त्या प्रश्नाची कुठल्याही प्रकारची यादी न देता तुम्हाला विधानसभेच्या पोर्टलवरती मी काय बोललो, काय केलं हे आपण विधानसभेच्या पोर्टलवरती बघावं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी उत्तरं मिळाले. खाजगी कंत्राटी भरतीचा आणि खाजगीकरणाचा जो विषय आहे त्यामध्ये सुद्धा जर एखाद्या कर्मचाऱ्याला 15,000 रुपये पगार कंत्राटदार देत असेल शासनाच्या नियमानुसार, तर त्याच्याकडून कॅश स्वरूपामध्ये परत 5,000 रुपये घेतले जातात. परंतु हे कुठल्याही याच्यात दिसत नाही. म्हणून कंत्राटी नोकर भरती ही कामगाराचं शोषण करणारीच आहे. म्हणून याबाबतीतही आमदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले नाहीत किंवा त्याला विरोध केलेला नाही. जर हे सर्व धोरणात्मक निर्णय असतील तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मारेकरी होत असताना आणि त्या धोरणाला जर आमदार साहेब पाठिंबा देत असतील, त्या निर्णयाला जर समर्थन करत असतील, तर नक्कीच आमदार साहेबांचं जे काम आहे हे काम तालुक्यातील जनतेच्या विरोधात आहे. हे असं विविध विषयाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.